या परिसरामध्ये धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी जी येते त्या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले होते आणि म्हणून ज्यांची नावं सातबाऱ्यावर आहेत आणि जे सातबारे शेतकरी MIDCला देत आहेत त्या शेतकऱ्यांनी आज मला इथं या MIDCची माहिती सांगण्यासाठी बोलवलं होतं। आपणच बघितलं असेल की इथे स्थानिक लोक किती होती, इथल्या प्रत्येक ग्रामपंचायतीचा या MIDCच्या प्रकल्पासाठी पाठिंबा आहे। पण इथं आल्यानंतर समाधानाची बाब आहे की या जिल्ह्यामध्ये जी सगळ्यात मोठी दोन आंदोलनं झाली ते म्हणजे जयगड पेट्रोकेमिकल आणि दुसरं निवळी MIDC, ती ज्यांच्या नेतृत्वाखाली झाली ती काकासाहेब मुळे देखील या प्रकल्पाच्या समर्थनार्थ आमच्या समवेत या परिसरामध्ये उपस्थित होते। ते स्वतः खंडाळ्यामध्ये राहतात, ते बाहेरचे नाही आहेत, स्वतः खंडाळ्यामध्ये राहतात। त्यांनी देखील याला पाठिंबा दर्शवलेला आहे। आणि सगळ्यात आनंदाची बाब अशी आहे की माझ्या हातामधली आपण निवेदनं बघितलं असाल, प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीनं ही MIDC झाली पाहिजे अशा पद्धतीचं निवेदन मला दिलं आहे। तरी देखील मी माझ्या भाषणात सांगितले की शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन शेतकऱ्यांच्या सगळ्या शंका दूर करून शेतकऱ्यांना आम्ही काय देणार आहोत, शेतकऱ्यांना आम्ही कसा फायदा मिळवून देणार आहोत, शेतकऱ्यांच्या रोजगाराचं काय आहे, शेतकऱ्यांची एकही घराची जमीन आपण संपादित करत नाही आहोत, एकही मंदिर आपण संपादित केलेलं नाही, एकही धार्मिक स्थळ आपण संपादित केलेलं नाही, नळपाणी योजनांना आपण हात लावलेला नाही। जो प्रकल्प होतोय त्याची नळपाणी योजना स्वतंत्र आपण करणार आहोत। त्याच्यानंतर जी ग्रामदेवस्था आहे ती देखील MIDCमध्ये आपण घेतलेली नाहीत। ज्या ठिकाणी कुठचीही शेती होत नाही, ज्या ठिकाणी शेतीला कोण जात नाही अशा पद्धतीची जमीन ही MIDCनं ॲक्वायर करून पासथ्रू पद्धतीनं अंबानी ग्रुपला द्यायचं ठरवलेलं आहे। धीरूभाई अंबानी डिफेन्स सिटी या जागेवर होणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की हा रासायनिक कारखाना नाही, हा शस्त्र बनवणारा कारखाना आहे, वेपन बनवणारा कारखाना आहे। म्हणजे याच्यामध्ये पिस्तूल बनवली जातील, AK-46 AK-47 सारख्या बंदुका बनवल्या जातील आणि त्याचा वापर आपल्या देशाच्या संरक्षणासाठी होणार आहे। सर, आता आपल्याला किती जागाची गरज आहे? तिथे मंदिरं जाणार, देवस्थानं जाणार, तर या लोकांच्या प्रबोधनासाठी प्रशासनाकडनं काही नाही। आज जर तुम्ही बघितलं असाल तर 99% शेतकरी लोक होती आणि 93% ॲक्विजिशन पूर्ण झालेलं आहे। आता आपण काहीतरी विरोध करतोय असं कदाचित दाखवण्यासाठी हे प्रकार चालू असतील। मी स्वतः असीम सरोदे साहेबांशी चर्चा केलेली आहे। हे सगळेच्या सगळे कागद मी असीम सरोदे साहेबांना देखील पाठवणार आहे। पण त्यांचं देखील मी कौतुक आणि धन्यवाद एवढ्यासाठीच देतो, ते इथं आल्यानंतर त्यांनी अनेक वेळा असं सांगितलं की तुमच्या जर शंका असतील तर तुमचे आमदार उद्योगमंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा करा। पण काही लोक पूर्वी राजकारणात जी माझ्याबरोबर होती ती आता त्या आंदोलनामध्ये आहेत, ते संघर्ष करत आहेत। ते संघर्ष करत असताना माझ्याशी चर्चा करण्याची जर त्यांना आवश्यकता भासली तर चर्चेसाठी मी कधीही तयार आहे। काकासाहेबांना देखील मी विनंती केलेली आहे, या परिसरातल्या लोकांना जर अजून काही शंका निरसनासाठी करायचं असेल तर आमचा विभाग त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे। अजून किती जागा आवश्यक आहे? इथं कोटा पूर्ण झालाय का? आपल्याला गरज आहे? आम्हाला जेवढी जागा आवश्यक आहे ती जागा ॲक्वायर करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला होता, त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे। अजून एक सांगतो की याचा फायदा काय होणार आहे की काही लोकांनी ऑलरेडी घरासकट जमिनीचे सौदे केलेले होते, तर आम्ही तशा लोकांना आणून आमच्या शेतकरी कुटुंबातल्या माणसाची घराखालची जमीन घ्यायची नाही म्हणून परत सोडण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे। त्याची स्टॅम्प ड्युटी देखील ज्यानं हा आगाऊपणा करून घरं घेतलेली आहेत त्यांना आपण भरायला लावतो। एवढा चांगला उपक्रम देखील या माध्यमातून या परिसरामध्ये आपण राबवतो। अजून जागेची गरज नाही आपल्याला कारखाना काढण्यासाठी? आम्हाला अजिबात जागेची गरज नाही। जेवढी जागा आम्ही संपादित करतोय तेवढी आम्हाला पुरेशी आहे। आणि अजून जी शंका आहे शेतकऱ्यांची की हा प्रकल्प झाला किंवा नाही झाला तर नक्की काय होणार आहे, तर हा प्रकल्प जर झाला नाही तर त्यांना पिरियड दिला जाईल। त्या कालावधीमध्ये या कंपनीनं जर प्रकल्प करू शकले नाही तर शेतकऱ्यांची चर्चा करून पुढं कसं काय करायचं, एक मिनिट, तर शेतकऱ्यांची चर्चा करून त्या जमिनीचं नक्की पुढं काय करायचं हे ठरवलं जाईल। आणि हा जो प्रकल्प आहे तो 10,000 कोटीचा प्रकल्प आहे आणि याच्यातनं 7,000 लोकांना रोजगार मिळाला। तर एक वेगळा इतिहास तुला का विरोध पण होतोय, समर्थन करतात, पण उद्योगमंत्री स्वतः या ठिकाणी फील्डवरती आलेले आहेत आणि स्वतः लोकांशी संवाद साधतात। हे पहिल्यांदा घडले महाराष्ट्रात। नाही, उद्योगमंत्र्यांना पूर्वीच्या सगळ्याच NT चेंबरमध्ये बसून उद्योजकांशी बोलायची चर्चा होती, पण माझा तो स्वभाव नाही। आणि विशेषतः माझा मतदारसंघ आहे, म्हणजे माझं घर आहे, तर माझ्या घरामध्ये माझ्या घरातल्या माणसांचा गैरसमज दुसऱ्या कोणी येऊन करू नये
म्हणून मी हा उपक्रम राबवलेला आहे. या परिसरातनं मला 5,500चं मताधिक्य मिळालेलं आहे. त्याच्यामुळं मी काय सांगितलं, जे माझ्याबरोबर पूर्वी काम करत होते ते आता कदाचित पलीकडे गेलेले आहेत. त्यातल्याच काही लोकांनी माझ्या बाजूला उभं राहून जे कोण आंदोलक दादागिरी करतील त्यांना पोलिसांनी चोप दिला पाहिजे, पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, ही भाषणं केली. आणि आता त्यांना ह्यांना विरोध करायचा आहे. तो त्यांचा देखील दोष नाही, त्यांना देखील मी दोष देत नाही. पण त्यांच्याकडे देखील या MIDCच्या बाबतीतल्या काही जर चांगल्या कल्पना असतील, संकल्पना असतील, त्या मी ऐकून घ्यायला 100% तयार आहे. अजितदादांनी एका स्वतंत्र सुनावलं की हिंजवडीमधला IT पार्क आहे ते बाहेर जाते काय नाही, तो डायलॉग फक्त तेवढ्याच वाक्याचा तुम्ही बघितला. सरपंच महोदय काहीतरी मागणी करत होती आणि मागणी करत असताना तुम्ही फक्त जे वर्ड पकडला त्याच्या अगोदर ते असं बोलले की अशा पद्धतीनं जर तुम्ही वागला किंवा अशा पद्धतीनं तुम्ही मागण्या केल्या तर IT क्षेत्र बाहेर जाईल. तुम्ही इकडचं सोडलं, तिकडचं सोडून दिलं. IT क्षेत्र बाहेर जाईल, IT क्षेत्र बाहेर जाईल. पार्किंगच्या जागेवरून जर IT मध्ये काम करणाऱ्या लोकांना त्रास होत होता हिंजवाडीमध्ये. त्यात हिंजवाडीची परिस्थिती तुम्हाला माहिती असेल. हिंजवाडीमध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी MIDCनं आणि नॅशनल हायवेनं पुढाकार घेतला आहे. आम्ही 762 कोटी रुपयाचा रस्ता हा हिंजवाडीच्या लोकांसाठी करून देतो आहे आणि लँड ॲक्विजिशन आम्ही TDRमधनं घेतो आहे. त्याच्यामुळं पुढच्या वर्षी किंवा या 2 वर्षामध्ये तो जो ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो नक्की निकालात निघेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.